कात्रज देहू बायपासवर एका बसनं डिवायडर तोडून विरुद्ध दिशेला जात असलेल्या 2 दुचाकींना उडवलं इनफॅक्ट, आणि या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। शंकर बिडकर, सागर काळे आणि कुबेर विनोद भारती अशी या मृतांची नावे आहेत। वारजे परिसरातल्या फनकी जवळ आज सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। देहू रोडकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचं नियंत्रण सुटल्यामुळे बस डिवायडर तोडून विरुद्ध दिशेला गेली। सुसाट वेगात असणारी बस त्यानंतर 2 दुचाकींवर जाऊन धडकली। ही धडक इतकी भीषण होती की तिघांना जागीच आपला जीव गमवावा लागलाय, तर एक जण सर्व्हिस रोडवर फेकला गेल्यामुळे गंभीर जखमी झालाय। घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू झालंय। कात्रज देहू रोड बायपासचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे आणि रखडलेल्या कामांमुळे अपघातांना आपसुकच निमंत्रण मिळतंय। स्थानिकांनी सातत्याने मागणी करूनही काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच हा आणखी एक अपघात या मार्गावर झालेला आपल्याला दिसतो आहे। अमोल कविटकर आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। अमोल, ज्या पद्धतीने हा अपघात झालाय असंच दिसतंय की रस्त्याचं जे बांधकाम रखडलंय त्यामुळेच हा अपघात झालाय असं म्हणायला वावय। कारण गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम जे आहे ते प्रलंबित असलेलं पाहायला मिळतंय। स्थानिक पातळीवर असतील आणि राजकीय पातळीवर अनेक वेळा नॅशनल हायवे अथॉरिटीला सांगून सुद्धा या रस्त्याचं काम जे आहे ते अनेक वर्ष प्रलंबित असल्याचं पाहायला मिळतंय। महिन्यानुमहिने कात्रज ते देहू रोड बायपास हे साधारण 32 किलोमीटरचं अंतर आहे आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला हे काम देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर रिलायन्सला उपकंपनीला काम दिलेलं आहे। मात्र तरी सुद्धा कामात कुठलीही प्रगती जी आहे ती पाहायला मिळत नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणून सातत्यानं अपघात आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळी 7:30ची ही घटना आहे। ही बस जी आहे ती देहू रोडकडनं कात्रजच्या दिशेने जात होती आणि बसचं नियंत्रण सुटलं आणि मधला डिवायडर असतो तो डिवायडर सुद्धा ओलांडून बस जी आहे ती पलीकडच्या रस्त्यावर गेली आणि त्या ठिकाणी 2 दुचाकी चाललेल्या होत्या, त्यावर भीषण ही बस जी आहे ती आदळली। त्यामुळे 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण जो जखमी झालेला आहे त्याच्यावर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तो सुद्धा गंभीर जखमी असल्याचं पाहायला मिळते। मात्र या सगळ्या अपघातानंतर सातत्यानं जी मागणी केली जाते की या रस्त्याचं काम जे आहे ते तातडीनं पूर्ण व्हावं।